नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इतिहास या विषयाच्या पुढच्या सत्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मी डॉक्टर शिवानी लिमये, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे इतिहास या विषयाच्या अध्यापनाचं कार्य करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6व्या पाठाला सुरुवात करणार आहोत। पाठाचं नाव आहे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष। आणि या एकाच पाठामध्ये आपण 1857 पासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा म्हणजे 1947 पर्यंतचा कालावधी अभ्यासणार आहोत। या कालखंडातल्या घटना अभ्यासताना भारतीय समाजमन हळूहळू कसं बदलत गेलं, भारतात हळूहळू जागृती कशी होत गेली, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय जागृती, यातूनच प्रादेशिकता आणि फुटीरतावाद वाढीला लागला, हे सगळं आपण या पाठातनं अभ्यासणार आहोत। ब्रिटिशांनी काही वेळेला फोडा आणि राज्य करा या नीतीचा मुद्दामून अवलंब केल्यामुळे भारतीय समाजात या फुटीला खतपाणी मिळालं। या सगळ्या घटना आपण अभ्यासणार आहोत। त्यातील पहिला टप्पा आहे तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शब्दात भारतीयांचा स्वातंत्र्य मिळवण्याचा पहिला प्रयत्न, अर्थात 1857 चे स्वातंत्र्य युद्ध। प्रेझेंटेशनच्या सहाय्याने आपण ही माहिती समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा एक प्रक्रियात्मक भाग या अनुषंगाने आता या पाठाकडे तुम्ही बघावे। म्हणजे काय, या आधीच्या पाठांमध्ये विशेषतः पाठ क्रमांक 1 ते 4 यामध्ये आपण वसाहतीकरणाची प्रक्रिया ही अभ्यासली। भारत हा हळूहळू ब्रिटिशांची वसाहत कसा बनला हे आपण अभ्यासले। आता या पाठातून आपण निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे केवळ भारताच्या संदर्भात न लक्षात घेता आशिया खंडातील भारत वगळता इतर देश, आफ्रिका खंडातील देश आणि अमेरिका यांच्या इतिहासाचा अभ्यासही याच निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातनं करून बघा। तुम्हाला असं दिसेल की या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून युरोपातील सत्तांच्या अन्याय्य आणि वाईट वागणुकीला स्थानिक लोकांनी जे उत्तर दिले त्याचा समावेश या प्रक्रियेमध्ये होईल। थोड्याफार प्रमाणामध्ये सारख्या घटना तुम्हाला इथे दिसतील। म्हणजे वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या खंडात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली दिसते। या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेतील काही प्रमुख घटना आपण अभ्यासू। 1857 चा लढा हा ब्रिटिशांच्या विरोधातला पहिला मोठा लढा जरी असला तरी 1857 पूर्वी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र उठाव झालेले दिसतात। 1818 मध्ये खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला। सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्ल एकत्र आले। दुसऱ्या बाजीरावाचे विश्वासू सहकारी त्र्यंबकजी डेंगळे हे कैदेतून निसटले आणि त्यांनी भिल्लांना प्रेरणा दिली। त्र्यंबकजी डेंगळे यांचे पुतणे गोंदाजी आणि महिपा यांनी या उठावाचे नेतृत्व केले। या उठावात हजारो भिल्लांनी भाग घेतला। कॅप्टन ब्रिग्स याने या भिल्लांची कोंडी करण्यास सुरुवात केली। त्याने त्यांची रसद बंद केली। इंग्रजी सत्तेचा प्रमुख माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन याने काही भिल्लांनाच वाटसरूंचे संरक्षण करण्याच्या कामावर नेमले। काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन द्यायला सुरुवात केली। एका बाजूला भिल्लांना अशा सवलती देत असताना
दुसऱ्या बाजूने मात्र त्यांची गळचेपी करण्यास सुरुवात केली. मेजर मोरिन याने भिल्लांना शरण येण्यास भाग पाडले. 1822च्या दरम्यान हरिया या भिल्लांच्या म्होरक्याचा उठाव कॅप्टन रॉबिन्सन याने दडपला. भिल्लांचा उठाव कॅप्टन आउट्रम याने मोडून काढला. त्याचबरोबर त्याने भिल्लांमध्ये राहून त्यांच्यात विश्वास निर्माण केला. त्यांना शहरी जीवनात आणण्याचा त्याने प्रयत्न केला. माफीचे जाहीरनामे, जमिनी देणे, तगाई म्हणजे शेतीसाठी कर्ज, याआधी केलेल्या गुन्ह्यांमध्ये माफी, सैन्यात भिल्लांची भरती करून घेणे, यामुळे हळूहळू भिल्लांचे उठाव करण्याचे प्रमाण कमी झाले. ओडिशातही मध्ययुगीन काळापासून अस्तित्वात असणाऱ्या पाईक पद्धतीतील लोकांनी ब्रिटिश सत्तेविरोधात उठाव केलेला दिसतो. ओडिशातील स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक त्यांना पाईक असे म्हणत, राजांनी या पाईकांना जमिनी मोफत कसण्यासाठी दिल्या होत्या. त्या कसून ते आपला उदरनिर्वाह चालवत. या बदल्यात युद्धाप्रसंगी राजाच्या बाजूने लढाईला उभे राहत. 1803 मध्ये इंग्रजांनी नागपूरकर भोसल्यांकडून ओडिशा जिंकून घेतले. इंग्रजांनी पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनी काढून घेतल्या आणि त्यामुळे पाईक संतापले. त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी लावलेल्या करांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. याचा परिणाम 1817 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव करण्यात झाला. या उठावाचे नेतृत्व बक्षी जगबंधू विद्याधर यांनी केले. हंसाजी नाईक यांचे राज्य आजच्या नांदेड प्रदेशात होते. त्यांनी निजामाच्या राज्यात सामील होण्यास नकार दिला. याउलट निजामाचे काही किल्ले जिंकले. त्यामुळे युद्ध होणे हे अपरिहार्य होते. मेजर पिटमन, कॅप्टन इव्हान्स, कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वाखाली 400 सैनिकांची फौज निजामाच्या रक्षणासाठी चालून आली. निजाम हा तैनाती फौज स्वीकारणारा पहिला शासक. निजाम हा ब्रिटिशांचा ॲलाय म्हणजे मित्र शासक होता. त्यामुळे त्याच्या रक्षणासाठी ब्रिटिशांची फौज चालून आली. हे युद्ध 25 दिवस चालले. अखेर हंसाजीचा पराभव झाला. चितूर सिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रामोशी समाजाच्या लोकांनी उठाव केला. संतू नाईक आणि उमाजी नाईक हे त्यांचे म्होरके होते. पुण्याहून मुंबईला जाणारा सरकारी खजिना त्यांनी ताब्यात घेतला. 1824 मध्ये उमाजी नाईक यांनी पुण्याजवळील भांबुर्डे येथील सरकारी तिजोरी ताब्यात घेतली. त्यांनी ब्रिटिशांच्या नाकी दम आणला. या सगळ्या प्रकाराला आळा घालण्यासाठी उमाजी त्यांचे सहकारी बुजबा, पांड्या आणि येसाजी यांच्यावर सरकारने प्रत्येकी 5000 रुपयांचे इनाम घोषित केले. गावकऱ्यांनी त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, पैसा देऊ नये असा आदेश ब्रिटिशांनी काढला. सरकारने वतने जप्त करण्याची धमकी दिली. उमाजींबद्दलची माहिती सरकारला ताबडतोब दिली पाहिजे असा आदेश दिला. शरण येणाऱ्यांना माफी देण्यात आली. कॅप्टन डेव्हिस घोडदळाच्या 5 कंपन्या घेऊन उमाजींच्या पाठलागावर निघाला, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर येथे सतत संघर्ष चालू होता. कॅप्टन मॅकिंटॉश या अधिकाऱ्याने उमाजींचा पाठलाग सुरू केला. उमाजींनी इंग्रजांना ठार मारण्यासाठी आदेश दिले. अखेर भोरजवळ इंग्रजांनी उमाजींना पकडले. उमाजी नाईक यांच्यावर खटला चालवला गेला आणि त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. 1828 मध्ये महादेवगडचा किल्लेदार फोंडसावंत तांदुळवाडीकर याने उठाव केला. मात्र ब्रिटिशांनी हा उठावही मोडून काढला. इंग्रजांचे धोरण पाहून सावंतवाडीतील सरदारांनी एकत्र येऊन उठाव केला.
त्यावेळेला स्पूनर या भारतीय संस्थानिकांच्या दरबारातील प्रतिनिधी असलेल्या अधिकाऱ्याने म्हणजेच पॉलिटिकल एजंटने हा उठाव मोडून काढला. त्यानंतरही या उठावात सामील असलेल्या सरदारांपैकी काहींनी ब्रिटिश सत्तेविरोधात एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न केला. मात्र 1845 मध्ये या परिसरात लष्करी कायदा पुकारण्यात आला. कॅप्टन ऑट्रम याने हा उठाव पूर्णतः मोडून काढला. कोल्हापूर संस्थानात किल्ल्यांचे रक्षण करणारे गडकरी हे नेमलेले असत. मराठी राज्यात या गडकऱ्यांना वेतन मिळे, पण कंपनी सरकारच्या राजवटीत गडकऱ्यांचे अधिकार आणि वेतन नष्ट करण्यात आले. त्याविरुद्ध कोल्हापूर जवळील सामानगडावर पहिला संघर्ष सुरू झाला. कॅप्टन ऑट्रम याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या फौजा आल्या. 1844 मध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड हे उठावकर्त्यांच्या ताब्यात आले. ब्रिटिश सत्तेला मद्रासकडून सुसज्ज फौजेची मदत मिळाली. अखेर गडकऱ्यांना शरणागती पत्करावी लागली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणं अभ्यासताना या कारणांची विभागणी आपल्याला आर्थिक कारणे, सामाजिक कारणे, राजकीय कारणे, लष्करी कारणे आणि तात्कालिक कारण यामध्ये विभागता येते. ब्रिटिश सत्तेविरोधात जो असंतोष निर्माण झालेला होता त्यामुळे हा स्वातंत्र्य लढा घडला. ब्रिटिश फौजेतील भारतीय सैनिकांना देण्यात येणारी वागणूक आणि त्यांच्यावर असणारी बंधने यामुळे सैनिकात असंतोष वाढत होता. भारतीय सैनिकांच्या भत्त्यात कपात, त्यांना समुद्र ओलांडण्याची सक्ती, कवायतीच्या वेळी होणारा अपमान, नोकरीतील बदल्यांबाबत केला जाणारा पक्षपात, कार्यक्षमतेवर होणारा अन्याय, वरिष्ठ पदांवर बढती न मिळणे अशा अनेक कारणांमुळे भारतीय सैनिक हे दुखावले गेले होते. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्यामुळे भारतीय संस्थानिकातही असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सातारा, जैतपूर, संबळपूर, उदयपूर, नागपूर, झाशी अशी अनेक संस्थाने डलहौसीने खालसा केली. संस्थानं खालसा झाल्यामुळे संस्थानांमधील सैनिक बेकार झाले. शेतीवर या अतिरिक्त सैनिकांचा भार पडला. राज्यकारभाराच्या माध्यमातून कंपनी सरकार धर्मबुडवेपणा करत आहे अशी समजूत लोकांच्या मनात मूळ धरू लागली. संस्थाने खालसा करण्याबरोबरच ब्रिटिशांनी वतनं जप्त केली. त्यामुळे नाराज झालेला स्थानिक वर्ग हा मोठा होता. भारतीय परंपरेचा, येथल्या पीक पद्धतीचा, हवामानाचा असा कुठलाही विचार न करता ब्रिटिशांनी भारतात कायमधारा, रयतवारी, महालवारी असे अनेक कर पद्धतीत प्रयोग केले. यामुळे शेतकरी कंगाल झाले तर जमीनदार आणि कंपनी सरकार हे श्रीमंत होत गेले. याखेरीज ब्रिटिशांच्या आधी शेतसारा वस्तू रूपात, धान्य रूपात भरता येत होता. आता तो रोख रूपात भरावा लागे. पीक येवो अथवा न येवो, कर मात्र भरणे हे कंपल्सरी होते. यातच दुष्काळ आला तर शेतकऱ्यांची अवस्था बिकट होई. दुष्काळ, साथीचे रोग याचा सर्वाधिक फटका माणसे, जनावरे यांना बसायचा. भारतीयांच्या समस्यांच्या संदर्भात ब्रिटिशांचा दृष्टिकोन हा सहानुभूती शून्य असा असायचा. सावकार आणि सरकार यांच्या कचाट्यात भारतीय शेतकरी सापडला. पूर्वी जमिनीची विक्री करता येत नसे, ते योग्य मानले जात नसे. जमिनीला काळी आई असं शेतकरी मानत होता. पण आता अडचणीत सापडलेला शेतकरी नाईलाजापोटी रोख पैशांसाठी आपली जमीन विकू लागला आणि अधिक अडचणीत आला. कंपनीने जमीन विक्री योग्य वस्तू बनवून टाकली. इंग्रज मळेवाल्यांनी भारतीय शेतकऱ्यांना नगदी पिकं घ्यायला भाग पाडलं.
निळीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची अवस्था भीषण होती. सार्वत्रिक बेकारी, असंतोष, अविश्वास यांनी भारतभर सामान्य जनतेचे जगणे अवघड केलेले होते. ब्रिटिशांच्या मशीन्स म्हणजे यंत्र यांच्या पुढे भारतीय उद्योगधंद्यांचाही ऱ्हास झालेला होता. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हातचे काम हे गेलेले होते. अशा आर्थिक पिळवणुकीबरोबरच धर्मांतरे, भारतीयांच्या रूढी परंपरा याबाबतची ब्रिटिशांची धोरणे यामुळे भारतीयांच्या मनात ब्रिटिशांबद्दल असलेल्या असंतोषात भर पडली. या उठावाचे तात्कालिक कारण ठरले ते म्हणजे रॉयल एनफील्ड बंदुका. इंग्रजांनी 1856 साली हिंदी सैनिकांच्या हातात लांब पल्ल्याच्या रॉयल एनफील्ड बंदुका आणि त्यात वापरायची नवी काडतुसं दिली. या काडतुसांना गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी पसरली. काडतूस वापरण्यापूर्वी त्याच्यावरचे आवरण हे दातांनी तोडावे लागे. भारतीय सैनिकांना आपल्या तोंडाचा स्पर्श अशा काडतुसांना व्हावा ही कल्पना धर्मसंकटात टाकणारी होती. सुरुवातीला ज्या शिपायांनी ही काडतुसे वापरण्यास नकार दिला त्यांचे उठाव ब्रिटिशांनी मोडून काढले. मार्च 1857 मध्ये बराकपूरच्या छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले. इंग्रजांनी मंगल पांडे यांना फाशी दिली. सैनिकांमधील असंतोष वाढीला लागला. या घटनेच्या पाठोपाठ लखनौच्या शिपायांनी उठाव केला. मेरठ येथील घोडदळाच्या कंपन्यांनी उठाव केला. या सगळ्या धामधुमीत ब्रिटिशांना ठार मारणे, त्यांच्या कुटुंबियांना धडा शिकवणे, प्रसंगी कत्तल करणे, घरे जाळणे असे प्रकार सुरू झाले आणि शिपाई दिल्लीच्या दिशेने चालून गेले. 12 मे 1857 रोजी हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी मुघल बादशाह बहादूर शाह याच्याकडे लढ्याचे नेतृत्व केले. भारताचा सम्राट म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली. बहादूर शाह याला शहेनशाह हिंदुस्तान बनवण्यात आले. 1857 चे नेतृत्व मुघल बादशहाच्या हाती असले तरी प्रत्यक्षात मात्र नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंह, सेनानी बख्त खान यांनी नेतृत्व केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी आणि पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप हे विशेष उग्र होते. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्त खान यांनी आपल्या शिरावर घेतली. 27 मे 1857 रोजी दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले. दिल्ली हस्तगत करण्यासाठी ब्रिटिशांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. या युद्धात ब्रिगेडियर जॉन निकोलस हा मारला गेला. सर जॉन लॉरेन्स व शीख पलटणीमुळे ब्रिटिशांनी दिल्ली पुन्हा जिंकून घेतली. ब्रिटिश जनरल हडसन याने बहादूर शाहला अटक केली आणि त्यांना रंगून येथे पाठवले. बहादूर शाह यांचे 1862 मध्ये तिकडेच निधन झाले. त्यापूर्वीच अयोध्या, लखनौ व वायव्य प्रांतात उठावाने वेग घेतला. अलीगड, इटावा, मथुरा, लखनौ, बरेली, आझमगड, फैजाबाद, कानपूर, झाशी, अहमदाबाद येथे असंतोष वणव्यासारखा पसरला. पंजाब प्रांतात जालंधर, लुधियाना, मुलतान, सियालकोट येथे शिपायांनी उठावाचे सक्रिय स्वागत केले. मध्य प्रांतातील ग्वालियर, इंदोर, महू, सागर येथेही अशाच स्वरूपाच्या घटना घडल्या. नसीराबाद येथील लष्करी छावणीत आणि उर्वरित राजस्थानमध्येही उठाव झाला. ढाका, चितगाव, मजारीगंज, भागलपूर येथे उठाव पोचला. बिहारमध्ये पटण्याजवळ दिनापूरच्या शिपायांनी उठाव केला. पश्चिम बिहारमधील जमीनदार कुंवर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लढा दिला. कुंवर सिंह
यांना हजारीबाग, देवगड, संबळपूर येथून चांगला प्रतिसाद मिळाला. नानासाहेब पेशवे यांनी कानपूर येथे उठावाचे नेतृत्व केले. ब्रिटिश सेनापती हॅवलॉक हा कानपुरात दाखल झाला. नानासाहेब व तात्या टोपे यांनी कानपूर स्वतःच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. ब्रिटिश सैन्याचा मुख्य कमांडर सर कॉलिन कॅम्बेल याने तात्या टोपेंचा पराभव केला आणि कानपूर परत मिळवले. 1857 ची ही घटना म्हणजे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होय. या स्वातंत्र्य युद्धात सुरुवातीला तात्या टोपे, अवधच्या बेगम हजरत महल यांनी आघाडी घेतलेली होती. हॅवलॉक, ऑट्रम यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याला सुरुवातीला यश मिळत नव्हते, पण नेपाळचा राजा जंग बहादूर गुरखा पलटणी घेऊन ब्रिटिशांच्या मदतीस गेला. हिंदी सैन्याचे नेतृत्व मौलवी अहमदुल्ला यांनी केले. कॉलिन कॅम्पेलने आपला शिपाईगिरीचा सगळा अनुभव पणास लावला आणि लखनौवर वर्चस्व मिळवले. गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग याच्या आदेशावरून मद्रासचा कर्नल नील सुसज्ज लष्कर घेऊन वाराणसी, अलाहाबाद हे पुन्हा जिंकून घेण्यासाठी आला. येथे सर्वत्र उठावकर्त्यांना जनतेचा पाठिंबा होता. कर्नल नीलने हिंदी सैन्याच्या गोळीबाराला तोफांनी उत्तर दिले. कत्तली करणे, फासावर लटकवणे या प्रकारांनी आपल्या क्रौर्याचे प्रदर्शन नील या अधिकाऱ्याने केले. वाराणसीची बातमी कळताच अलाहाबादच्या शिपायांनी उठाव केला. युरोपियनांना सूड म्हणून ठार केले. तेव्हा नीलने अलाहाबादला कूच करून भारतीयांची सरसकट कत्तल केली. या काळात ब्रिटिशांच्या अत्याचारांचा कळस गाठला गेला. झाशीत हिंदी सैन्याने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला. सर ह्यू रोज या अधिकाऱ्याने झाशीला वेढा दिला. तात्या टोपे हे राणीच्या मदतीला आले, पण ह्यू रोज याने त्यांचा पराभव केला. ब्रिटिशांनी कालपी जिंकून घेतले. झाशीच्या राणीला युद्धात वीरमरण आले. ग्वालेरचा सरदार मानसिंह याने तात्या टोपे यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. त्यांना 1859 मध्ये फाशी देण्यात आली. या धामधुमीत नानासाहेब पेशवे, दुसऱ्या बाजीरावाची पत्नी पुतणे रावसाहेब नेपाळमध्ये गेले व तिकडेच कायम राहिले. महाराष्ट्रात साताऱ्यातील रंगो बापूजी गुप्ते यांनी उठाव घडवून आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गुप्ते यांच्या सहकार्यांना शिक्षा देण्यात आल्या. नरगुनचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी 1858 मध्ये उठाव केला. मुंबईतील कटाची कल्पना इंग्रजांना येताच त्यांनी कटवाल्यांना तोफेच्या तोंडी दिले. खानदेशात भीमा नाईक, कजारसिंग नाईक यांनी 7 लाखांचा सरकारी खजिना लुटला. येथे भिल्ल आणि इंग्रज यांच्यात लढाई होऊन भिल्लांचा पराभव झाला. कित्येक भिल्लांना अटक झाली. त्यांच्यावर लष्करी कोर्टात खटले चालवून फाशी देण्यात आले. कोल्हापूर येथे उठावाची बातमी पोचताच अगोदरच तयारीत असलेल्या रामजी शिरसाट यांनी सरकारी खजिना ताब्यात घेतला. कोल्हापूरच्या राजघराण्यातील चिमासाहेब यांनीही उठावाचे नेतृत्व करण्यास सुरुवात केली. 1857 चे स्वातंत्र्य युद्ध जवळजवळ सव्वा वर्ष चालू होते. दिल्ली, मेरठ, कानपूर, लखनौ, ग्वाल्हेर इत्यादी अनेक ठिकाणी लढलेल्या हिंदी शिपायांची संख्या सुमारे 1 लाखाच्या आसपास होती. शस्त्रबळ, शौर्य, धैर्य यात भारतीय कुठेही कमी नव्हते. पण दुर्दैवाने या लढ्यात भारतीयांना अपयश आले, कारण लढ्याचा प्रसार हा भारतभर झाला नाही, विशेषतः दक्षिण भारतात झाला नाही. एक ज्याला आपण लॉफ्टी एम म्हणतो, ब्रिटिश सत्तेला भारतातनं हकलून द्यायचं, असं एक उच्च ध्येय या उठावकर्त्यांच्या समोर नव्हतं. नेतृत्वात भारतीय कमी पडले. लष्करी डावपेचात इंग्रज अधिकारी
हे भारतीयांपेक्षा सरस ठरले. भारतीयांवर या घटनेचा खोलवर परिणाम झाला. प्रादेशिक निष्ठांच्या जागी आता राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. ब्रिटिशांबरोबर लढा देण्यासाठी वापरलेले सशस्त्र मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज ही भारतीयांना जाणवू लागली. या उठावाच्या परिणामांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला सगळ्यात मोठा राजकीय परिणाम म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. या आधीच्या पाठांमध्ये आपण पाहिलं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला स्थानिक सत्ताधीशांशी तह करणे, युद्ध करणे, किल्ले बांधणे असे अधिकार हे इंग्लंडच्या राजवटीने दिलेले होते. नंतरच्या काळात या कंपनीच्या सत्तेवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्नही इंग्लंडमधून झालेले दिसतात. रेग्युलेटिंग ॲक्ट, पिक्ट्स इंडिया ॲक्ट अशा पद्धतीने त्यांनी कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. 1857च्या उठावात भारतीय जनतेतील असंतोष लक्षात घेऊन इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिने जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात भारतीय हे माझे नागरिक आहेत असं तिने सांगितलं. संस्थाने खालसा केली जाणार नाहीत असेही धोरण केले. 1857च्या उठावाचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे भारतीय लष्कराची पुनर्रचना. भविष्यात पुन्हा भारतीय सैनिक एकत्र येऊ नयेत अशा पद्धतीने जाती धर्माच्या आधारावर भारतीय लष्कराची पुनर्रचना करण्यात आली. याशिवाय ब्रिटिशांनी काही धोरणात्मक बदलही राबवले, ज्यात भारतीयांच्या सामाजिक सांस्कृतिक गोष्टींमध्ये फारसा हस्तक्षेप न करणे आणि भविष्यात भारतीयांची एकजूट होऊ नये म्हणून फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबणे हे दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण 1857च्या आधीचे सशस्त्र लढे, 1857चा स्वातंत्र्य लढा का झाला, त्या उठावाचं लोण कसं पसरलं, या उठावामध्ये या लढ्यामध्ये भारतीयांना अपयश का आलं आणि या स्वातंत्र्य लढ्याचे दूरगामी परिणाम हा भाग अभ्यासला. या पुढील सत्रात आपण भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची माहिती घेऊ. धन्यवाद.